नमस्कार सर यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार, सर्वांचं स्वागत करतो. तर चला, संध्याकाळी वाजलेले आहेत 9. तर चला, आज मी पुलाव जाऊन एक व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे मी बारक्यापणापासून का नाही, थोडं ते आमच्या ती मराठी शाळेत आपल्या इथं कुंफू शिकवायची, कराटे शिकवायची. तर मला ती थोडं थोडं करून का नाही, मी खाली हातांवर पाय करून मी ती तसं चालायला शिकलोय बरं का. तर आपले सोनू दादाला लय म्हणजे लय आवडतं ती. मामा मला कसं चालवायचं ती शिकव की म्हणून सारखंच मला ती फोनवर विचारत राहतं. तर त्यामुळं ती मी व्हिडिओ बनवलेला आहे आता. तर चला, आई 1-2-3 गोष्टी बोलतील तुमच्या बरं. आई बसली आता जेवण वगैरे करून बसल्या, आणि आपले इकडं आहे ते कामावर थोडंफार गेलतो 2-3 तास. आता पावसाळा आहे त्यामुळं का नाही थोडं चालणार. तर चला, आपले आई 1-2-3 गोष्ट बोलतील, कारण का आई त्या दिवशी काय बोलली नाही, थोडी फार बोलली असेल तुमच्या बरोबर, पण आज म्हणली मी बोलते. तर आज आपल्या पहिलवान दिदीचा सगळ्या फोन आलेला बोलत बसलेलो मी. काही काम नसतं, आता निवांत फिरत असतो मी इकडे तिकडे, आपलं जिम जायचं वगैरे, पोरासनी टिप द्यायचं वगैरे, कसं व्यायाम करायचं काय करायचं. कारण का पोरं सगळी हेवी वेट मारत असते ती, त्यामुळे एखादं फ्रॅक्चर झालं म्हणजे त्रासदायक असतं, त्यामुळे सांगत असतो. तर चला, आपली जिम मधले पण व्हिडिओ पडत राहील तुम्हाला. हे आपले ज्वारी बघा, माझं भाकरी बघा, ही आई भाकरी बघा, पातळ आहे ती बघा. माझी मुली कवा खायला येते ती काय माहित. आई कुठल्या क्वालिटीचे आहेत, इकडलं कुठले ही पप्पाला मला भाकरी जाड लागते ती दोघाला. हा, ही पातळ भाकरी तुला आम्हाला आवडत नाही, जाडच पाहिजे आम्हाला. बरं जा का काय आता. तर काय विषय माहितीये का, हे 2 क्वालिटी आहेत. आई बाप्पाला पातळ आवडत नाही, मला भाकरी पातळ आवडते. त्यामुळं का नाही, आई बाबाला आणि त्यांना जाड असते, मला पातळ असते. तर चला, आई 1-2-4 गोष्ट बोलते. आई 2-4 गोष्ट बोल ग. हे बघा, चाललाय आईचा स्वयंपाक. भाकरी केलं, पातळ भाकरी केलं, जाड भाकरी केलं. हे बघा, आईचा पूर्वीचा प्रपंच बघा, ही जळण, ही चूल, ही बाळानं सगळं माझं पहिलाच आहे बघा. माझं किटली जुन्या किटली आहे, दूध काढायचं, ही सगळं जळण. दूध काढायला नाही ग, ती तेलाची किटली आहे, दूध काढायची किटली नाही. तेलाचं असू दे, पण बाळाशी सांगते की बघ माझं परपंच कसला आहे बघू दे बाळानं. सगळं बघा, चहा चहा दूध भाकरी त्याच्यावर करते. शिर्डी आज का करते आई आज? काय माहित काय झालंय शिर्डीच आज, म्हणजे ती तोंडच वाजवायला लागले, काहीतरी काय झाले काय माहिती. आता माझं जयश्री लांब राहत्या म्हणून बाळा मी मूग घातल्या अर्धा एकर. तर मुगावर रोग आलाय, कसलं किडा पडलं काय पडलं सगळं लास मध्ये आहे बघा बाळानं. मी माझं जयश्री लई लांब आहे म्हणून कान पाहिली. हिरवं मूग आवडते ती सोनूला, माझा सोनू बाळाला, पिलूला, माझ्या गाईला सगळ्याला आवडते ती म्हणून पाहिली. मूग द्या म्हणलं तर ते मूग पण चांगली नाही. काढताना बाळा तुम्हाला दाखवते की कसलं मूग आले ती आईचा. पण डबल टिबल याला पेरून बी लोकांची मूग काढते ती, पण आपलं सगळं लास मध्येच गेलंय. लॉस मध्ये म्हणजे काय झालं माहितीये का, आपलं पहिला पेरलं, पाऊस आलं, त्यात खाली ती पूर्णपणे एकदम म्हणजे सगळं मुजवून गेलं. पाऊस आला बाळा म्हणून ते सगळं मुजवून गेलं. नंतर ना बघितलं लय दिवस, मग एक 15-20 दिवस बघितलं आपण, तर काय ती म्हणजे येण्यासारखं चान्सच नाही. तर बाबाने काय केलं, रिटर्न म्हणजे ती पेरून टाकला आणून, असं झालंय. राजश्रीला आता 4था वर्षी चालू आहे बाळा. पंचमीचं सण होती, मुलीनं सगळं बॅग ही घेऊन आला, तर माझं पोट लई जळत होतं. राजश्री जयश्री आहे लांब, वर्षाला 2 वर्षाला कधी येत्या. आई बापाला सारखा फोन करते, आई बाप कसं आहे म्हणून विचारत्या. पण जयश्रीला बरं 4-5 दिवस बरं वाटत नव्हतं, ते काळजी लागली होती बाळानं म्हणाला कसं आहे कशी नाही. तर जयश्री पाक तब्येत खराब झालं होतं जयश्रीचा. आता आहे बाबा बरं आहे. आता माझं जयश्रीवर एकटीच राहिल्या आहे. भांडण झालं तर माझं मलाच माहित आहे मी कसं दिवस काढली, मी कसं नाही. एक गेली तरी एक हाय म्हणायचं, कुठं तर जाऊन डोकं धडकाक मारायचं, काय करायचं. कधी देवाला मस्त देवाला नवाज केलेला आहे मी. माझी पोरगी मला पाहिजे, माझं पोरगी कवा बोलल, देवानं कवा मला दोघीचा संबंध करल म्हणून देवाला लई पाया पडल्या मी. एकच राहिल्या बाळा, एक गेल्या माझं. राजश्री गेल्या, जयश्री राहिल्या. त्याच्यावर खूप लक्ष ठेवा बाळानो, सगळ्यांना आशीर्वाद माझ्या पोरगीला द्या करा बाळानो. जयश्रीला बघा, एकच माझं पोटात तोगळा राहिलाय. तर मला फार दुःख वाटते ती बाळा. मी असं व्हिडिओ केली का नाही, मला सगळ्याकडे राजश्री आठवण येते म्हणून लोक म्हणते ती सारखं आई रडत्या म्हणून. असं लई फार दुःख वाटते ती बाळा. मी पुढच्या व्हिडिओत भेटते बाळा. नमस्कार.
धन्यवाद. तर काय झाले, आई शिर्डी का अशी करते का आजी? काय झालं काय माहित बाबा, आता भांडले ती कुकरू शिर्डीला. शिर्डा म्हणजे शिर्डीचं तब्येत डाऊन असेल म्हणजे तासाभर झालं असं म्हणजे ते नरड्या ते करते. तर हो का, हे काय विषय माहिती आहे का, इकडं आपल्या त्या पलीकडे आपण शेड ठोकले पण तिथं वाईस ही झाले म्हणजे मसरान आपले 3 मसर आहे त्या मसरान तिथे ठोकलेलं आहे आपण. तर तिथं जाणं म्हणजे एवढं योग्य नाही कारण काय जाळे वगैरे मारायचे आहेत अजून, त्यामुळं आपलं इथं असते. आणि आता आपण जे तिकडे जेवल्यानंतर निवांत जाऊन तिकडे आपलं झोपायला. आता गाबणी झाल्यावर सगळी आता आई म्हणते यांना सगळ्या लिखतो ते इकतो म्हणते. तर बघूया आता काय त्यांच्या मनापेक्षा पुढे आपण काय जाणार नाही, तीच करणार आहे. त्यामुळे आपलं काय मग कामावरनं आपण ही करत नाही तर आई वडीलच मागं मोहर बघत राहते सगळे. जिथे जाईल तिथं आई तरी डोळ्यातनं पाणीच काढत राहते असा विषय होतो. तर चला आता तुम्हाला पुढल्या वेळेत भेटतो. धन्यवाद, नमस्कार. फार निवांत आता वाजलेत 9 साडेनऊ. तर जेवतो निवांत बसून. गुड नाईट सर्वांना, माझे सर्व युट्यूब फॅमिली सर्वांना गुड नाईट. तर आता बंद करू का? बंद कर बाळा आता, बस बंद करतो आता. धन्यवाद.